नमस्कार, जय शिवराय। आज आपण पाहणार आहोत प्रकरण 23वे। एकंदर 24 प्रकरण आहेत। आज आपण 23वे प्रकरण पाहूया। प्रकरणाच्या सुरुवातीला मी संत तुकारामांचा अभंग वाचून दाखवतो। तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे। खेळ मांडी येला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे। प्रकरण 23 मोगल मराठे मिलन। खरा क्षत्रिय हा उत्कृष्ट व्यापारी असतो व खरा ब्राह्मण हा उत्कृष्ट दास असतो। वेगळ्या भाषेत सांगायचे तर क्षत्रियाचे अधपतन झाले तर तो बनिया होतो, तर ब्राह्मणाचे अधपतन झाले तर तो सेवक होतो। उदाहरणार्थ जपान। दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने व्यापारात प्रगती केली होती। म्हणजे जपानी लोक हे खरे क्षत्रिय लोक आहेत आणि पराक्रमी आहेत, पण दुसरं महायुद्ध झाल्यानंतर त्यांची पॉलिसी बदलली आणि व्यापारात त्यांनी प्रगती केली, हे आपण पाहतोच, ते जग जाहीर आहे। इथे मी ब्राह्मण म्हणून जो उल्लेख केला आहे तो ब्राह्मण या शब्दाचा वापर जातीवाचक नसून वर्ण श्रेणीसाठी केला आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। महाराज हे खरे क्षत्रिय असून एक चलाक व्यापारी पण होते। पुरंदर तहाचे असंख्य फायदे आपण पाहिले। आता आणखी काही फायदे पाहूया। पुरंदरचा तह करून महाराज मोगलांचे चाकर झाले। आपण हरलो असे भासून त्यांनी मोगलशाही आदिलशाही मध्ये भांडण लावून दिले। त्यातच आपले वकील निराजीरावजी मार्फत गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला आदिलशाहीच्या मदतीसाठी फौज पाठवण्यास सुचवले व सरसेनापती नेताजी पालकरला विजापूरच्या दरबारात नोकरीसाठी पाठवून दिले। 3 महिन्यात मिर्झाराजांना त्यांनी शांत बसून स्वराज्याचा बचाव केला, पण त्याच वेळी शिवशाही आदिलशाही कुतुबशाही यांची एकजूट केली। परिणाम मिर्झाराजांचा पराभव होऊ लागला। आतापर्यंत चाणक्य वाचकांच्या म्हणजे आपल्या हे लक्षात आलेच असेल की मिर्झाराजांच्या या पराभवाची व्यूहरचना महाराज कुशलतेने पडद्याआडून करीत आहेत। मिर्झाराजांचे दख्खन मधील अपयश व दुर्दैवी अंत। मिर्झाराजांचा अंत कसा झाला ते आपण इथे समजून घेऊया। नेताजी आदिलशाही कुतुबशाही या तिघांनी मिळून मिर्झाराजांना झोडपण्यास सुरुवात केली, हे पाहून मिर्झाराजांची पाचावर धारण बसली। उद्या नेताजीप्रमाणे शिवाजीराजे पण आदिलशाहीला सामील झाले तर आपली काही धडगत नाही, हे ओळखून त्यांनी एका बाजूने शिवाजीराजांना आणि दुसऱ्या बाजूने औरंगजेबाला पत्र पाठवून शिवाजी औरंगजेब भेट व शिवाजीवर पूर्ण कृपा घडवून आणण्याचे व शिवाजीराजांचे पूर्ण सहाय्य मिळवण्याचे राजकारण जोरात सुरू केले। त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहिले, आता आदिलशाह व कुतुबशाह आमच्या विरुद्ध एक झाले आहेत, तेव्हा कसेही करून शिवाजीचे मन आपल्याकडे वळवून घेतले पाहिजे। बादशाहची भेट घेण्यासाठी म्हणून शिवाजीला हिंदुस्थानात दिल्लीला पाठवून देणे जरूर आहे, असं त्यांनी त्या पत्रात औरंगजेबाला लिहिलं। इकडे ते नेताजी पालकरची देखील गुप्तपणे मनधरणी करू लागले। तुला काय हवी ती जहागीर देतो, पण आमच्या पदरी नोकरीस ये, असा आग्रह त्यांनी नेताजी सुरू केला। वरील गोष्टीवरून मिर्झाराजे महाराजांपुढे व नेताजी पुढे किती अगतिक व असहाय्य झाले होते हेच दिसून येते। औरंगजेबाने अखेर मिर्झाराजांच्या सूचनेप्रमाणे महाराजांना आग्र्याला पाठविण्याचे आदेश दिले। त्यातूनच पुढे आग्रा प्रकरण घडले। महाराजांनी आग्र्याला यावे यासाठी औरंगजेबाने मोगली खजिन्यातून 1 लाख रुपयाची तरतूद केली होती। शिवाय आग्र्याला जाताना त्यांचा सर्व मोगली ठाणेदारांनी शहाजाद्याप्रमाणे मान सन्मान ठेवावा अशा आशयाचे फरमान औरंगजेबाने काढले होते। आग्रा प्रकरण आपण पुढे या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात सविस्तरपणे पाहूया। तूर्त आपण पुढे जाऊया। मिर्झाराजांचे आग्रा प्रकरणातील राजकारण पूर्ण फसले, कारण मिर्झाराजांच्या वचनावर भरोसा ठेवून महाराज आग्र्याला गेले होते
पण औरंगजेबाने त्यांना पकडले. नंतर महाराजांना औरंगजेबाच्या कैदेतून निसटून यावे लागले. इकडे मध्यंतरी नेताजी महाराजांशी मस्तक करून मिर्झाराजांना येऊन मिळाला हे आपण नेताजी प्रकरणात पाहिले. पण तो मिर्झाराजांना सामील होऊन देखील मिर्झाराजांचे पराभव होतच राहिले, कारण नेताजी व प्रतापराव गुजर मिर्झाराजांच्या बाजूने प्रामाणिकपणे लढले नाहीत हे चतुर वाचकांच्या लक्षात आलेच असेल. अखेर मिर्झाराजांनी विजापूर विरुद्धचे युद्ध अपयशातच आटोपते घेतले. ते सर्वस्वी हताश झाले होते व त्यांनी दिल्लीस माघारी जाण्याचे ठरवले. महाराजांच्या आग्र्याच्या कैदेतून पेटाऱ्यातून पळून जाणे व मिर्झाराजांचे दख्खन मधील सततचे अपयश यामुळे औरंगजेब संतापला आणि पुढे काय आलं. ओके, पुढचा प्रसंग आपण बाबासाहेब पुरंदरे यांच्याच पुस्तकातून बघूया. शिवशाहीर बाबासाहेब मिर्झाराजांबद्दल लिहितात आणि तदनंतर मिर्झाराजे हळूहळू उत्तरेच्या रोखाने निघाले, म्हणजे परत जाण्यासाठी. ते आता हा अखेरचा प्रवास करीत होते. अखेर मिर्झाराजे बऱ्हाणपुरास पोहोचले. मिर्झाराजांची प्रकृती अतिशय बिघडली. सर्व उपाय थकले आणि मिर्झाराजांनी जगाचा निरोप घेतला. अत्यंत दुर्दैवी मरण त्यांना आले. हयातभर कमालीची स्वामी सेवा करून मरण हे असे आले. अत्यंत थोर सेनापती, अत्यंत शूर शिपाई, अत्यंत बुद्धिमान मुत्सद्दी आणि एक अत्यंत सज्जन माणूस दुःखाने पिचून मरण पावला, असं बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं आहे. हे योग्यच आहे. आणि असं का झालं, कारण औरंगजेबाने मिर्झाराजांचा चिटणीस उदयराज मुन्शी मार्फत मिर्झाराजांवर विष प्रयोग करविला. अशा दुर्दैवी रीतीने मिर्झाराजांची अखेर झाली. मिर्झाराजांवर औरंगजेबाने विष प्रयोग केला असला तरी त्यांच्या मरणाला अप्रत्यक्षपणे महाराज कारणीभूत होते हे स्पष्टपणे दिसते. कारण मी मागील प्रकरणात सांगितल्याप्रमाणे महाराजांची शरणागती हा त्यांचा गनिमी कावा होता व त्यामध्ये मिर्झाराजे अडकत गेले व त्यांचा सर्वनाश झाला. शिव इतिहासामध्ये महाराजांनी अफजल खान व बाजी घोरपडे सारखे स्वकीय परकीय असे असंख्य शत्रू कापून काढले. त्याबद्दल आपल्याला त्या शत्रूंबद्दल सहानुभूती वाटण्याचे काही कारण नाही. मात्र महाराजांचे दोन शत्रू असे आहेत की ज्यांच्या मरणाने आपल्याला हळहळ वाटते. कोणावरही असे दुर्दैवी मरण येऊ नये. ते दोन शत्रू म्हणजे मिर्झाराजे जयसिंग व दुसरा सिद्दी जोहर. महाराजांनी या दोघांशी तह केला होता. पुरंदरचा तह व पन्हाळ्याचा तह. दोन्ही प्रकरणात कमालीचे साम्य आहे. दोन्ही ठिकाणी महाराजांनी शरणागती पत्करली आहे. महाराजांनी दोन तहामध्ये मिर्झाराजांना पुरंदर तर सिद्दी जोहरला पन्हाळा देऊन टाकला. खरे तर या दोघांच्या मालकांनी म्हणजे औरंगजेब बादशाने व आदिलशाह बादशाने या दोघांवर खुश व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही. कारण याचे कारण महाराज. दोन्ही ठिकाणी महाराजांनी किल्ले दिले पण ते स्वतः निसटले. औरंगजेबाच्या बाबतीत आग्र्याच्या कैदेतून तर आदिलशहाच्या बाबतीत पन्हाळ्याच्या वेढ्यातून. दोन्ही ठिकाणी महाराज निसटले. त्यांच्या या पळून जाण्याची शिक्षा औरंगजेबाने मिर्झाराजांना दिली तर आदिलशहाने सिद्दी जोहरला दिली. आदिलशहाने कपटाने सिद्दी जोहरवर विष प्रयोग केला व त्याला ठार मारले. सिद्दी जोहर हा देखील मिर्झाराजांप्रमाणेच प्रामाणिक व सरळ मनाचा शिपाई गडी होता. दोघांना मरण आले आपल्याच धन्याकडून. काय दुर्दैव. व या दोघांच्या मरणाला कारणीभूत कोण, तर महाराज. दोन्ही ठिकाणी महाराज आपल्या शत्रूंशी लढलेच नाहीत हे लक्षात घ्या. द आर्ट ऑफ फायटिंग विदाउट फायटिंग. पुन्हा एकदा सांगतो, द आर्ट ऑफ फायटिंग विदाउट फायटिंग. आणि तरी देखील स्वराज्याविरुद्ध काढलेल्या मोहिमेत या दोघांना पूर्णपणे अपयश आले. आणि याचा पुरावा म्हणजे यांच्या बादशहांनी या दोघांवर केलेला विष प्रयोग. म्हणूनच सत्य हे आहे की मिर्झाराजांचा नाही तर शिवाजी महाराजांचा विजय झालेला आहे पुरंदरच्या या प्रकरणात.
मिर्झा राजांना तर दख्खन मोहिमेत पूर्णपणे अपयश आले. महाराजांनी शरणागतीचा गनिमी कावा करून स्वराज्य सुरक्षित ठेवले. इतिहासकारांना हे सत्य दिसलेच नाही व त्यांनी मिर्झा राजांचा विजय झाला असा चुकीचा निष्कर्ष काढला व चुकीचा इतिहास लिहिला. आणखी एक साम्य म्हणजे दोन्ही प्रसंगातील आणखी एक साम्य म्हणजे महाराजांचे 2 सोबती 2 देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. पुरंदरला मुरारबाजी तर पन्हाळ्याला बाजीप्रभू यांनी बलिदान केले. मी मागील प्रकरणात लिहिले आहे की शाहिस्ते खानाची स्वराज्याविरुद्ध मोहीम 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी चालू होती. मिर्झा राजांनी स्वराज्याविरुद्धची मोहीम सैन्य संख्येच्या बळावर शाहिस्ते खानाच्या स्वारीपेक्षाही मोठी होती. जर महाराज मिर्झा राजांबरोबर लढत बसले असते तर मोगल मराठे युद्ध किती काळापर्यंत रेंगाळले असते कोण जाणे. यामध्ये स्वराज्याचे नुकसान झाले असते. मोगल मराठे युद्ध चालू राहिले असते तर आदिलशाह, कुतुबशाह, जंजिऱ्याचा सिद्धी आणि गोव्याचे पोर्तुगीज दुरून मजा पाहत बसले असते. पण महाराजांनी अत्यंत धूर्तपणे शरणागती पत्करून फायद्याचा पुरंदरचा तह केला. या तहाने मोगल मराठे मित्र झाले. काय गंमत आहे पहा. मोगल हे अतिशय ताकदवान आणि श्रीमंत. त्यांच्या अगदी उलट स्वराज्याची अवस्था. तरी पण मिर्झा राजे शिवाजी महाराजांपुढे व नेताजी पुढे आर्जव करीत आहेत. कशासाठी? तर आदिलशाही कुतुबशाही विरुद्ध यांनी साथ द्यावी म्हणून. बर, या मोगलांना मिर्झा राजांना आदिलशाही कुतुबशाही जबड्यात कोणी आणून सोडले? तर महाराजांनी. जसे शिर्केंनी शरणागती पत्करून मलिक उत्तुजारला शंकररायाच्या जबड्यात आणून सोडले होते. तुम्हाला तो 16व्या प्रकरणातला तो एपिसोड माहितीच असेल, मराठा शिर्केंची शरणागतीमध्ये लिहिलेला. आणि आता तुम्हाला मागच्या प्रकरणातून हे पण माहिती असेल की महाराजांनी प्रस्ताव म्हणून मिर्झा राजांना पुरंदर तहा आधी पत्र पाठवले होते. ते आठवते का? म्हणजे बंदा बादशाह का नौकर आहे वगैरे. मोगल मराठे मित्र झाले. पण महाराज, नेताजी व प्रतापराव मदत करीत आहे ती आदिलशाहीला. याचे पुरावे मी थोरली मसलत या प्रकरणात दिलेच आहेत. म्हणजे प्रकरण 21 थोरली मसलत, याच्यामध्ये तुम्ही ते प्रकरण वाचलेलेच आहे. याचे पुरावे मी थोरली मसलत या प्रकरणात दिलेच आहेत. याला म्हणतात महाराजांचा गनिमी कावा. महाराज आग्र्याहून बादशाहच्या कैदेतून पळून आले. वास्तविक महाराजांच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर त्याने चिडून महाराष्ट्रात आल्याबरोबर मोगलांविरुद्ध युद्ध घोषित केले असते. पण महाराजांनी नेमके उलट केले. त्यांनी औरंगजेबाला प्रेमाचे पत्र पाठवले. पुरंदरचा तह म्हणजे जून 1665 ते जानेवारी 1670 पर्यंतचा कालखंड. या 4.5 वर्षात औरंगजेब, शिवाजी महाराज हे एकमेकांचे कट्टर हाडवैरी शत्रू एकमेकांच्या गळ्यात गळा घालून वरून का होईना पण अगदी गुण्या गोविंदाने एकत्र आलेले दिसतात. याला मी गमतीने मोगल मराठे प्रेम प्रकरण म्हणतो. या कालखंडात व या प्रेमाच्या जाळ्यात शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांना व औरंगजेबाला पूर्णपणे फसविले आहे. नेमकी ही गोष्ट इतिहासकारांना दिसली नाही, कारण महाराजांचा मुत्सद्दीपणा. सत्य हे अप्रगट स्वरूपात आहे व त्यासाठी संश्लेषक दृष्टिकोनातून व आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. महाराज ज्ञानी पुरुष असल्यामुळे त्यांनी अत्यंत चलाखीने मिर्झा राजांना व औरंगजेबाला आणखी कसे फसवले ते आपण पाहूया. महाराज आग्र्याहून राजगडावर पोहोचले 12 सप्टेंबर 1666 ते आपल्याला माहितीच आहे. मिर्झा राजे दिल्लीला परत निघाले त्यानंतर 2 महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर 1666 मध्ये. म्हणून बादशाहने दख्खनवर नवा सुभेदार नेमला 23 मार्च 1667 रोजी. हा नवीन सुभेदार दुसरा कोणी नसून पूर्वीचाच औरंगजेबाचा शहाजादा मुहम्मद मुअज्जम होय व त्याच्या हाताखाली नायब म्हणून औरंगजेबाने दुसरा पूर्वीचाच राजपूत दिला. मिर्झा राजांवर विषप्रयोग होऊन ते वारले 11 जुलै 1667 रोजी, म्हणजे पुरंदरच्या तहानंतर 2 वर्षांनी. पण पूर्वीचाच सुभेदार व नायब राजपूत आल्यावर एकाच महिन्यात म्हणजे एप्रिल 1667 मध्ये महाराजांनी
पुन्हा औरंगजेबाशी फायद्याचा तह केला. महाराजांनी औरंगजेबाला प्रेमाचे पत्र पाठविले, जसे पत्र त्यांनी पूर्वी मिर्झा राजांना प्रस्ताव म्हणून पाठवले होते. त्यांनी बादशहाला लिहिले, म्हणजे औरंगजेब बादशहाला लिहिले, मी आपलाच नम्र सेवक आहे, आपल्या सेवेस तत्परच आहे. माझा मुलगा संभाजी बादशाही फौजेत नोकरी करीलच. माझ्या ताब्यातील सर्व किल्ले व दौलत आपल्या सेवेसी अर्पण आहे. काय गंमत आहे पहा. बरोबर 2 वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल 1665 मध्ये पुरंदरचा लढा चालू असताना नेमकी हीच भाषा महाराजांनी मिर्झा राजांना पत्रे पाठवली त्यात वापरली आहे. त्यात अजिबात फरक नाही. आणि आता तर मिर्झा राजे दख्खनच्या मोहिमेत अपयश घेऊन दिल्लीला परत जात आहेत आणि परत तीच भाषा वापरली जाते शिवाजी महाराजांकडून. म्हणून माझे हे म्हणणे आहे की शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला तो काही मिर्झा राजांच्या मुत्सद्दीपणामुळे किंवा त्यांच्या कर्तबगाळीमुळे नव्हे, तर मुघलांना लुटण्यासाठी, स्वराज्याच्या फायद्यासाठी आणि राजपूत मराठे संबंधात कटुता येऊ नये यासाठी महाराजांनी पुरंदरचा तह केलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिकडे औरंगजेबाने तहाला चटकन मान्यता देऊन टाकली, कारण इराणचा शाह हिंदुस्थानवर स्वारी करणार अशी वार्ता त्याला मिळाली होती. तसेच पेशावर प्रांतात बंडाचा उठाव झाल्यामुळे त्याला तिकडे धावाधाव करणे भाग होते. तह झाला. बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरंदरचा तह कायम झाला असे म्हटले आहे. बरे, यावेळी महाराजांनी औरंगजेबाला काही दिले का? तर मुळीच नाही. तर उलट महाराजांनीच आपले जे 2 वकील औरंगजेबाच्या कैदेत होते त्यांना सोडण्याची मागणी केली व औरंगजेबाने पण ते मुकाट्याने मान्य केले. हे दोघे वकील रघुनाथ पंत व त्र्यंबक पंत महाराष्ट्रात आले. महाराज व युवराज संभाजीराजे पूर्वीप्रमाणे बादशाचे नम्र निष्ठावंत सेवक झाले. केव्हा? 3 एप्रिल 1667 मध्ये. आता इथे तर मिर्झा राजांचा काही संबंध पण येत नाही, कारण आता दख्खनच्या मोगली प्रदेशावर मिर्झा राजे नाही तर औरंगजेबाचा चिरंजीव शहाजादा मुहम्मद मुअज्जम याचा नायब म्हणून त्याच्या हाताखाली दुसरा पूर्वीचाच राजपूत सरदार आलेला आहे. कोण हा राजपूत सरदार माहित आहे का? तो म्हणजे जसवंत सिंह. हाच तो जसवंत सिंह महाराज आग्र्याच्या दरबारात 3ऱ्या रांगेत उभे असताना महाराजांच्या पुढे उभा होता. शाहिस्ते खानाची बोटे छाटल्यावर शाहिस्ते खान या जसवंत सिंहाला महाराष्ट्रात ठेवून गेला होता. जसवंत सिंहाने त्यावेळी कोंढाणा उर्फ सिंहगड घेण्याचा प्रयत्न केला होता, पण मराठ्यांनी त्याला पळवून लावले होते. तो हा जसवंत सिंह. हाच तो सिंह ज्याची मराठ्यांनी पाठ पाहिली होती. आणि आता महाराजांनी पुन्हा एकदा तह केला. सह्याद्रीचे गगनचुंबी शिखर राजपुतानाच्या वाळवंटापुढे पुन्हा एकदा झुकले. पहिल्यांदा मिर्झा राजे जयसिंहापुढे व आता जसवंत सिंहापुढे. आग्र्याच्या दरबारातही हे सह्याद्रीचे शिखर बादशाहपुढे झुकलेच होते. पण हे झुकणे निव्वळ शोबाजी होती हे आता चतुर वाचकांच्या लक्षात आलेच असेल. स्वराज्याच्या फायद्यासाठी महाराजांचे हे नाटक चालले होते. शहाजादा मुअज्जम व जसवंत सिंह हे दोघे मोगल सरदार तसे कुचकामी होते आणि या दोघांच्या हाताखाली महाराज व संभाजीराजे नौकर बनले होते. संभाजीराजे लहान असल्यामुळे त्यांच्या वतीने सेनापती प्रतापराव गुजर व रावजी सोमनाथ कामावर रुजू झाले. संभाजीराजांना औरंगजेबाने पूर्वीप्रमाणे आताही 5000 मनसबदार बनवले होते. त्याप्रमाणे 2500 फौज प्रतापरावांबरोबर औरंगाबादेस तर 2500 फौज रावजी सोमनाथांबरोबर वराडास होती. काम काय होते? तर तहाच्या 4थ्या कलमाप्रमाणे मुअज्जमच्या हाताखाली हुकमाप्रमाणे वागणे. पण सुभेदार मुअज्जम ऐशारामी होता. त्याने एकही मोहीम काढली नाही, म्हणजे मोगली प्रदेशात आराम होता. काम काहीच नव्हते. मोगलांच्या पैशावर महाराजांची मराठी फौज पोचल्या जात होती. तहाचा हा आणखी एक मोठा फायदा होय. म्हणजे पगार औरंगजेब देणार आणि पैसे कोण खाणार? तर महाराजांचे मराठे. वाह, क्या बात आहे. तर हा मोठा फायदा होता. प्रतापरावांनी शहाजादा मुअज्जम बरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते.
आपण थोडं पुढे जाऊया. राज्य कारभाराची घडी नीट बसवली. मग ह्या मधल्या ह्या काळामध्ये महाराजांनी काय केलं मग ते आपण पाहूया. तह झाल्यामुळे मोगल मराठे मित्र झाले होते. याचा नेमका फायदा महाराजांनी घेतला. अफजल खान स्वारीपासून स्वराज्याला विश्रांती नव्हती. चिमुकल्या स्वराज्यावर शत्रूंची सतत आक्रमणे होत होती. शाहिस्ते खानाच्या दीर्घ मोहिमेमुळे तर स्वराज्याचे बरेच नुकसान झाले होते व प्रजेची आबाळ झाली होती. त्यातच पुन्हा मिर्झा राजांनी स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा महाराजांनी तह केला. येथे जर्मनी रशिया यांच्या युद्धाचा पुन्हा एकदा संदर्भ घेऊया. ऑपरेशन युरेनस या प्रकरणात आपण पाहिले की रशियातील अत्यंत कडक हिवाळ्यात जर्मनीला रशियातील जिंकलेल्या भूभागाचे संरक्षण करणे किती महागात पडले. कारण रशियाची लाल सेना जेव्हा आक्रमक झाली तेव्हा हिटलरने माघार घेण्याचे नाकारले. जर्मन सेनाधिकाऱ्यांनी तशी शिफारस देखील केली होती, पण हेकेखोर हिटलरने कोणाचेच ऐकले नाही. जिंकलेल्या प्रदेशाचे संरक्षण करण्याच्या नादात त्याने आपली 6वी सेना, जी जवळजवळ 3 लाख एवढी होती, ती सर्व सेना हिटलर गमावून बसला. नंतर रशियातील जिंकलेला भूभाग त्याने तर गमावलाच, पण खुद्द जर्मनीचा बचाव करण्यासाठी त्याच्याकडे सेनाच उरली नाही व जर्मनीचा सर्वनाश झाला. वी शाल नेव्हर सरेंडर. स्पीच बाय विन्स्टन चर्चिल, 4 जून 1940. इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांनी पण जर्मनीने इंग्लंडवर आक्रमण केल्यावर शरणागती पत्करण्याचे नाकारले. हिटलरच्या वायुदलाने लंडन व इतर शहरावर तुफान बॉम्बफेक केली. लंडन शहर उद्ध्वस्त झाले. शेवटी इंग्लंड चर्चिलच्या नेतृत्वाखाली दुसरे महायुद्ध जिंकले असले तरी हिटलरने आपल्या आक्रमणाने इंग्लंडचे कंबरडे मोडले हे ब्रिटिश माणसाला देखील मान्य करावेच लागेल. ब्रिटिश साम्राज्याचा जगात कोठेही न मावळणारा सूर्य शेवटी अस्तास गेला. ब्रिटिश साम्राज्य खिळखिळे झाले. शरणागती न पत्करण्याचे चर्चिल यांचे धोरण इंग्लंडला देखील महागात पडले, हे सत्य नाकारून चालणार नाही. महाराजांनी मात्र नेमके उलट केले. मिर्झा राजांशी ते लढलेच नाहीत. त्यांनी पटकन किल्ले व मुलूक मोगलांना देऊन टाकून स्वराज्याचा बचाव केला व आपले सैन्य देखील सुरक्षित ठेवले. सुरुवातीच्या 3 महिन्याच्या संघर्षाच्या काळात फक्त मुरारबाजी देशपांडे या सरदाराची आहुती पडली. या शक्ती प्रदर्शनाने त्यांनी मिर्झा राजांवर दबाव आणून तह करण्यास भाग पाडले. पुरंदरच्या तहाने महाराजांनी स्वराज्यात शांतता प्रस्थापित केली व या काळात स्वराज्याची नीट घडी बसवली. हा तहाचा सर्वात मोठा फायदा होय. या काळात त्यांनी आपले सैन्य ताजेतवाने केले. जंजिराच्या सिद्धीला व आदिलशाहीला तडाखे दिले. जंजिराच्या सिद्धीचे 7 किल्ले व आदिलशहाचा रांगणा किल्ला मराठ्यांनी जिंकला तो याच काळात. तळ कोकणात स्वराज्याचा विस्तार झाला तो याच काळात. मिर्झा राजांशी तह केल्यामुळे स्वराज्य दुर्बल न होता महाराजांच्या मुत्सद्दीपणामुळे मजबूत बनले. उलट मिर्झा राजे व आदिलशाह हेच दुर्बल झाले. कसं काय ते आपण बघूया. म्हणजे मिर्झा राजे आणि आदिलशाह म्हणजे मोगल आणि आदिलशाही हीच दुर्बल झाली पुरंदरच्या तहामुळे. कसे काय? मागील प्रकरणात मी सांगितले की महाराजांनी स्वतः लढाई न करताच फक्त 2.5 महिन्यात मिर्झा राजांची आघाडी बंद पाडली व त्यांना आदिलशाहीवर सोडले. ते आपण पाहिलंच. मिर्झा राजे व आदिलशाह यांच्यात 1 वर्षभर हाणामारी चालू होती विजापूरच्या आसपास. ते तुम्ही बघितलेले हत्तीवरून तिरंदाजी या प्रकरणामध्ये. म्हणजे तिथे 1 वर्षापासून या मोगलशाहीत आणि आदिलशाहीमध्ये हाणामारी चालू होती. तो पिरियड आहे 7 डिसेंबर 1665 ते 25 नोव्हेंबर 1666. म्हणजे जवळजवळ 1 वर्ष यांच्यात लढाई चालू होती, दंगामस्ती चालू होती. आणि त्यात मिर्झा राजांना सतत अपयश येत होते. कारण ही हाणामारी चालू असताना महाराज, नेताजी पालकर व प्रतापराव गुजर यांनी मिर्झा राजांचा पराभव होईल याची पुरेपूर खबरदारी घेतली. पहा, मी पुन्हा सांगतो की ही हाणामारी चालू असताना म्हणजे मोगलशाही आदिलशाही यांच्यामध्ये लढाई चालू असताना महाराज, नेताजी पालकर आणि प्रतापराव गुजर यांनी मिर्झा राजांचा कसा पराभव होईल याची पुरेपूर खबरदारी घेतली होती. असो, पुन्हा आता औरंगाबाद म्हणजे आताच्या संभाजीनगरच्या इथे जाऊया.
तिथे प्रतापराव गुजर यांची छावणी होती. आपण पाहिलं प्रतापराव गुजर त्यांच्या सेवेत हजर झाले. शहाजादा मुअज्जम आपल्या बापापेक्षा वेगळ्या स्वभावाचा होता. तो महाराजांशी स्नेहाने वागे. मराठ्यांना मोगलांच्या तिजोरीतून फुकटचा पगार मिळत होता. तो कमी पडला म्हणून की काय, शिवाजीला बादशहांनी अजूनपर्यंत काहीही दिलेले नाही, तरी त्याला राजा ही पदवी द्यावी अशी शिफारस मुअज्जमने बादशहाकडे केली आणि औरंगजेब बादशहाने ते देखील मान्य केले. बादशहाने पत्रात महाराजांना लिहिले. पहा, हे औरंगजेबाने लिहिलेलं पत्र किती गमतीचं आहे ते तुम्ही आपण काळजीपूर्वक ऐका. त्यात औरंगजेबाने लिहिलं, आमचा बहुत लोभ तुम्हावर आहे, याजकरिता तुम्हास राजा हा किताब बहाल केला आहे. पेशजीपेक्षा अधिक काम करून दाखवावे म्हणजे तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. मजेची गोष्ट ही आहे की इतर वेळी महाराजांना बंडखोर शिवा, पहाडी चुहा आणि कुत्ते की अवलाद म्हणून शिव्यांची लाखोली वाहणारा हा औरंगजेब बादशाह आता आपल्या नौकराला राजा ही पदवी स्वतःहून बहाल करतोय. केवढे हे आश्चर्य! हे आश्चर्य घडवण्याचे सामर्थ्य फक्त महाराजांकडेच होते, इतर कोणाकडेही नाही. गागा भट्टांना अगोदर महाराजांना राजा घोषित करणारा इतिहासातील पहिला पुरुष म्हणजे दिल्लीश्वर औरंगजेब होय, हे विशेष. पुन्हा वाचतो. गागा भट्टांना अगोदर महाराजांना राजा घोषित करणारा इतिहासातील पहिला पुरुष म्हणजे दिल्लीश्वर औरंगजेब होय, हे विशेष. पण मग महाराजांनी मोगलांसाठी काय विशेष कामगिरी केली? उत्तर, काहीही नाही. काहीच केलं नाही महाराजांनी. मोगलांसाठी पन्हाळा घेण्याचे त्यांनी मिर्झा राजांना सांगितले होते. तेथे त्यांचा कसा पराभव झाला हे आपण पाहिलेच. महाराज नेताजी व प्रतापराव मिर्झा राजांच्या मोगलांच्या बाजूने आदिलशाही बरोबर लढले, तरी देखील मिर्झा राजांचे पराभव होत राहिले आणि आता मुअज्जमच्या हुकमाखाली मराठी फौजेने फक्त आराम केला आणि फुकटचा पगार खाल्ला. ही महाराजांची कामगिरी. पुरंदरचा तह 11 जून 1665 ते जानेवारी 1670 पर्यंतचा हा जवळजवळ 4.5 वर्षाचा मराठी मोगल प्रेम प्रकरणाचा हा कालखंड आहे. तसेच तहातील 5व्या कलमाप्रमाणे महाराजांनी औरंगजेबाला खंडणी देण्याचे स्वतःहून कबूल केले होते, पण प्रत्यक्षात महाराजांनी मोगलांना 1 रुपया पण दिला नाही, आपण पाहिले. आता सांगा, पुरंदरचा तह हा स्वराज्याचा फायद्याचा की तोट्याचा? आणि औरंगजेब भडकला. पुरंदरचा तह हा मोगलांच्या फायद्याचा नसून तोट्याचा आहे हे औरंगजेबाच्या 4.5 वर्षानंतर लक्षात आले. इतिहासकारांच्या तर ते मुळीच लक्षात आले नाही. हा तह म्हणजे शिवाजीची चलाकी आहे हे ओळखणारा इतिहासातील पहिला पुरुष म्हणजे औरंगजेब. पण म्हणतात ना, ज्याला दुखते त्यालाच कळते, किंवा ज्याच्या घरात चोरी होते त्यालाच आधी चोरी झाल्याचे कळते. मराठी आपल्याला खंडणी न देता उलट काही काम न करता मोगली तिजोरीतून पोट भरत असल्याचे पाहून तो भडकला. शिवाजी राजांना त्याने जेव्हा आग्र्याला बोलवले होते तेव्हा वाट खर्चासाठी 1 लाख रुपये त्याने दिले होते. ती रक्कम परत वसूल करून घ्यावी असा बेत त्याने ठरवला. इतकेच नाही तर संभाजी राजांच्या 5,000 स्वारांच्या मनसबी करिता प्रतिनिधी म्हणून प्रतापराव गुजर व निराजी रावजी हे औरंगाबादेस मुअज्जमच्या छावणीत राहत होते. औरंगजेबाने मुअज्जमच्या नावाने गुप्त फरमान सोडले की शिवाच्या त्या दोघा माणसांना ताबडतोब कैद करून त्यांची पागा जप्त करा. औरंगजेबाच्या फरमानाचा सरळ अर्थ झाला की त्याने पुरंदरचा तह मोडला आहे, कारण हा तह 5व्या कलमाप्रमाणे कमीत कमी 13 वर्षे टिकणार होता. हा देखील एक सबळ पुरावा आहे की पुरंदरचा तह महाराजांच्या फायद्याचा होता आणि आता औरंगजेब जणू रडीचा डाव खेळत आहे. मागे औरंगजेबाने असेच फरमान काढून नेताजीला कैद करण्याचे आदेश मिर्झा राजांना दिले होते. त्याप्रमाणे मिर्झा राजांनी निमूटपणे नेताजीला कैद करून औरंगजेबाकडे पाठवून दिले होते. यावेळी मात्र मुअज्जमने तसे न करता ताबडतोब प्रतापराव व निराजी पंतांना एकांतात बोलून सांगितले की तुम्हा दोघांना गिरफ्तार करण्याचा हुकूम दिल्लीवरून सुटला आहे, तरी तुम्ही फौजेसह रात्रीतून पळून जाणे. बादशहाचे फरमान हातात पडल्यावर मग तुम्हाला कैद करणे मला भाग पडेल, म्हणून तुम्ही आधीच पळून जा. कटलेश.
त्याप्रमाणे प्रतापरावाने रात्रीतूनच मराठी फौजेसह पलायन केले. वराडात रावजी सोमनाथ हे 2500 फौजेनेशी संभाजीराजांची जहागिरी सांभाळून होते आपण पाहिले. पळून जाण्यापूर्वी प्रतापरावाने वराडात रावजी सोमनाथांना कळविले की औरंगजेबाने असे दगाबाजीचे फरमान सोडले आहे, तरी तुम्ही देखील पळून रायगडास येणे. रावजी सोमनाथांनी मात्र पळून येताना मोगली मुलखात दानादान उडवून दिली व लाखो रुपयांची लूट गोळा करूनच ते रायगडावर आले. महाराजांना औरंगजेबाने पुरंदरचा तह मोडल्याचे कळले. मराठे मोगल प्रेम प्रकरण असे भंग पावले. महाराजांनी मग आपल्या सवंगड्यांना बोलून सांगितले की पुरंदरच्या तहात दिलेले सर्व किल्ले परत जिंकून घ्यायचे आहेत. महाराजांनी पहिला गड जिंकून घेण्यासंबंधी गोष्ट काढली. कुठला? तो गड म्हणजे कोंढाणा, म्हणजे सिंहगड. कोण घेणार हा सिंहगड? आणि तानाजीने विडा उचलला. सिंहगड जिंकण्याची जबाबदारी तानाजीने आपल्या शिरावर घेतली. पूर्वी पुरंदरच्या तहात सिंहगड महाराजांना मिर्झाराजांच्या हवाली करावा लागला होता. त्यावेळी जिजाऊ आईसाहेबांचा मुक्काम सिंहगडावरच होता. आईसाहेब गडाखाली उतरल्या होत्या. त्या हा किल्ला परत घ्यायचा हा निर्धार करूनच फेब्रुवारी 1670 मध्ये तानाजीने आपल्या जीवाचे बलिदान करून सिंहगड जिंकला व महाराजांनी पुन्हा एकदा मोगलांविरुद्ध रणशिंग फुंकले. पुढील 4च महिन्यात महाराजांनी मिर्झाराजांना दिलेले सर्व किल्ले जिंकून परत स्वराज्यात सामील करून टाकले. सेनापती प्रतापराव व रावजी सोमनाथ यांनी या मैत्रीच्या काळात मोगल मुलखातील श्रीमंत शहराची व त्यातील धनाढ्य व्यापारी वर्गाची खडानखडा माहिती गोळा केली होती. तह मोडल्यावर महाराजांनी या श्रीमंत शहरांवर छापा मारण्याचा सपाटा लावला व अशा प्रकारे महाराजांनी मिर्झाराजांवर म्हणजे मोगलांवर मात केली. इथे प्रकरण 23 संपलं. एकूण 24 प्रकरण आहेत. पुढचं प्रकरण शेवटचं 24वे ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आता आपण वाचकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. पुण्याहून राजश्री पत्की यांनी लिहिलंय, नाईस लँग्वेज अँड शोज युअर डीप स्टडी सारंग. तर नटराज खाडे यांनी लिहिले, यू रिअली सक्सिडेड इन कीपिंग द रीडर्स इंटरेस्ट इन युअर बुक. धुळ्यावरून अक्षय छाजेड लिहितात, मला सलग सर्व प्रकरणे वाचायची आहेत म्हणून मी डिलीट न करता सगळे ठेवत आहे. महाराजांचा इतिहास आणि तोही तुझ्या नजरेने ही एक मोठी पर्वणी आहे. तर पुण्याहून संजय गहांडोळे यांनी लिहिले, सारंग 350 वर्षापूर्वीचा शिव इतिहास परत जिवंत करणे हे शिवधनुष्य तू समर्थपणे पेलतो आहेस. तुझ्या कार्याला शुभेच्छा. तर नंदुरबारहून विजय मराठे यांनी लिहिलंय, इतिहासकारांनी पुरंदरचा तह म्हणजे शिवरायांचा पराभव अशी मांडणी केली. मात्र सारंग सर यांचे पुस्तक वाचून हे स्पष्ट होते की पुरंदरचा तह म्हणजे महिला, शेतकरी व प्रजेच्या रक्षणासाठी केलेला तह. पुरंदरचा फसवा तह म्हणजे शिवरायांनी न लढता मिळवलेला विजय असून चातुर्याने केलेले स्वराज्य रक्षण आहे हे स्पष्ट होते. सारंग सर यांचे लिखाण शिवरायांच्या मनाचा वेध घेते म्हणून हे पुस्तक विशेष आहे. विषयाची मांडणी आकर्षक असल्याने पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते. तर बेळगावहून मेघन तारीहाळकर यांनी लिहिले, महाराजांवर लिहिलेले हे एक उत्तम पुस्तक आहे. पुरंदरचा तह नेहमीच मनाला खटकणारी गोष्ट. सर्व इतिहासकार लिहितात महाराज हरले, महाराजांनी माघार घेतली, पण वास्तविक वेगळेच आहे. मी मित्रांना नेहमी यातले मुद्दे सांगतोय म्हणजे माझं पुस्तक वाचून, पण जुना इतिहास लोकांमध्ये इतका रुळलाय की नवीन खरा इतिहास सांगितला तरी पटत नाही. पण तुमच्या पुस्तकामुळे हे संदर्भासह सिद्ध केलंय आणि महाराजांची ही खेळी होती हे लक्षात येणाऱ्या आम्हा इतिहास अभ्यासकांना तुमच्या पुस्तकाचा आता आधार मिळालाय. धन्यवाद. हे आपण वाचकांच्या प्रतिक्रिया वाचल्या, पण काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत, त्या पण आपण समजून घेऊया. आणि काही लोक माझी टिंगलटवाळी पण करत असतात. त्यातला हा एक नमुना आहे. या नमुन्याचं नाव आहे ओंकार ताम्हणकर. पुण्यावरून असल्यामुळं आपल्या लक्षात येतच की हे काय लिहित आहेत ते आपण बघूया.
तर ओंकारने लिहिलेले, मी यांचं ई-बुक वाचायला सुरुवात केली. पहिले काही भाग वाचल्यावरच त्या पुस्तकाचा, माफ करा, ई-बुकचा दर्जा कळून आला. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर पुस्तक शिवाजी महाराजांवर कमी आणि स्वतःचे कौतुक करण्यासाठी आणि दुसऱ्या महायुद्धावर जास्त लिहिलं गेलं असं वाटतं. यांनी ई बुकचे प्रमोशन करताना लिहिलंय की इतिहासकारांनी आजवर चुकीचा इतिहास मांडला आणि हे स्वतः त्यांच्या ई बुक मध्ये माननीय बाबासाहेब पुरंदरे, यदुनाथ सरकार, नरहर कुरुंदकर आणि अ.रा. कुलकर्णी अशा इतिहासकारांचा संदर्भ घेत आहेत. यांनी एकही समकालीन संदर्भाचा आधार घेतलेला नाही. पुस्तक जास्त तर्कावरच मांडलेलं आहे. बरं, यांना संदर्भ कुठले घेतलेत असं विचारलं तर एकच उत्तर की परमेश्वराने मला सांगितलंय. आता यास काय बोलावे. हल्ली आशांचा राग कमी येतो आणि कीव जास्त येते. कसलाही विचार न करता, अभ्यास न करता स्वतःची मतं ठोकून मोकळं व्हायचं एवढं यांना जमतं. यांना किती सांगितलं तरी यांच्या स्वभावात फरक पडणार नाही. इतरांनी मात्र इतिहासाचा अभ्यास करताना समर्थ रामदास स्वामींची शिकवण लक्षात ठेवावी. अभ्यास ओनी प्रकटावे, ना तरी झाकोनी असावे, प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे. ओंकार तांबणकर, पुणे. ही फेसबुकवर त्यांनी ग्रुपवर पोस्ट टाकली होती आणि इतरही त्यांच्या मित्रमंडळींनी बरीच टिंगलटावळी केलेली होती. अर्थात ही टिंगलटावळी त्यांचा एक मनोरंजनाचं त्यांचं साधन असतं. पण एनिवे, म्हणून मी त्यात एक सूचना पण केलेली, आपण सूचना करू इच्छितो की मिर्झाराजे शिवाजीराजे संघर्षाचा हा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून काही विघ्न संतोषी, शिवद्वेषी लोक अशा प्रकारचे खोडसाळ लिखाण सोशल मीडियावर टाकत असल्यास लेखकाला म्हणजे मला संपर्क करावा. म्हणजे अशा अर्धवट आणि बधिर लोकांचा समाचार घेण्यात येईल. आवश्यक असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई पण करण्यात येईल. शिव इतिहास हा टिंगलटवाळीचा विषय नाही याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. तर आपण भेटूया पुढच्या शेवटच्या एपिसोडमध्ये, एपिसोड 24 मध्ये. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय.